हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. येणारे हे नवीन वर्ष राजकीय तसेच सामाजिकदृष्ट्या कसे असेल, गुढीपाडव्याच्या दिवशी काय करावे, भारतासाठी एकूणच या वर्षीचे ग्रहमान कसे असेल, रामनवरात्र वासंतिक नवरात्र असल्याने या काळात कोणती उपासना करावी याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आमच्या वैष्णव वास्तु ज्योतिष या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थातच गुढीपाडवा. या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली. भास्कराचार्यांनी या दिवशी पंचांग निर्मिती केली. शालिवाहन राजाने शकांचा पराभव केला आणि याच दिवशी प्रभू श्रीराम अयोध्येत परत आले. अजिंक्य जिंकोनी आले कौसल्यानंदन, धन्य अजितीन सोनियाचा, कनकदंड चौऱ्या ढळताती रामा, विष्णुदास नामा गुढी येसी. अशा प्रकारे अनेक पौराणिक संदर्भ या दिवसाला आहेत. वेदांग ज्योतिष ग्रंथात सांगितल्याप्रमाणे 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा. या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान करावे. ब्रह्मपुराणानुसार वस्त्रादो वसंतादो बलिराज्ये तथैवच तैलाभ्यंगम अकुर्वानो नरकम प्रतिपद्यते. म्हणजेच वसंत ऋतू, दिवाळी पाडवा व गुढीपाडवा या दिवशी अभ्यंग स्नान केले नाही तर नरकाची प्राप्ती होते अथवा कष्ट सहन करावे लागतात. अभ्यंग स्नान केल्यानंतर वेळूची काठी स्वच्छ धुवून हळदी कुंकवाचे पट्टे ओढून गुढी उभी करावी. ब्रह्मध्वजाय नमः असा मंत्र म्हणून पंचोपचार पूजा करावी. ब्रह्मध्वज नमस्तुभ्यं सर्व कल्याणकारक, मद्गृहे कुरु कल्याणम सर्व कामार्थ सिद्धितम अशी गुढीची प्रार्थना करावी. हा ब्रह्मध्वज आनंद, विजय आणि स्वागताचे प्रतीक आहे. ओवा, मीठ, हिंग, मिरी, साखर किंवा गूळ आणि फुलांसहित कडुनिंबाचे वाटण करून खावे. या दिवशी पंचांग श्रवणाला विशेष महत्त्व आहे. पंचांगस्थ गणपतीचे पंचोपचार पूजन करून पंचांगातील संवत्सर फल श्रवण करावे. पंचांग श्रवणाचे फळ असे सांगितले आहे की तिथेश्च श्रीकरम प्रोक्तम वारादायुष्यावर्धनम, नक्षत्रात धरते पापम, योगात द्रोग निवारणम, करणात चिंतितम कार्यम पंचांग फलमुत्तमम, एतेषां श्रवणानित्यम गंगा स्नानम फलम लभेत. तसेच तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी लाभते, वाराच्या श्रवणाने आयुष्य वाढते, नक्षत्र श्रवणाने पापनाश होतो, योग श्रवणाने रोग जातो आणि करण श्रवणाने चिंतिलेले कार्य साधते. वर्ष प्रतिपदेच्या दिवशी विघ्नहर्त्या गणपतीचे देवादिकांचे स्मरणपूजन करतात व त्यानंतर संवत्सर फल श्रवण करावे अशी धर्माज्ञा आहे. या दिवसापासून सुवासिनी स्त्रिया आपल्या घरासमोर रांगोळीने चैत्रांगण काढतात. या दिवशी शक्यतो पानपोळी घालावी किंवा उदक कुंभाचे दान करावे. गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वर्षारंभ असल्यामुळे मन हे आनंदी ठेवावे, कारण या दिवशी मनात सकारात्मक विचार असतील तर हे संपूर्ण वर्ष आनंददायी जाते. चैत्र शुद्ध प्रतिपदा ते रामनवमीपर्यंत रामनवरात्र असते. या नवरात्रात कुठलेही अनुष्ठान केल्यास ते सिद्ध होते. प्रतिपदेला स्नानादी कर्म उरकून धूत वस्त्र परिधान करावे. कपाळाला मंगल तिलक करावा. स्त्रियांनी हळदी कुंकू लावावे. आचमन करून कुलदेवतेला नारळ, विडा ठेवून गणपती, कुलदेवता, इष्टदेवतेला नमस्कार करावा आणि आईवडिलांना नमस्कार करून अनुष्ठानाला सुरुवात करावी. दररोज रामरक्षा स्तोत्र 9 वेळा वाचावे. दुर्गा स्तोत्र दररोज 9 वेळा वाचावे व कुंजिका स्तोत्राचा दररोज किमान 1 पाठ करावा. या काळात अशा प्रकारे उपासना केल्यास ती सिद्ध होते. त्याचप्रमाणे या दिवशी आपापल्या कुळाचाराप्रमाणे वासंतिक नवरात्र बसवावे. आता आपण नवीन वर्ष कसे असेल ते जाणून घेऊयात. यावर्षी गुढीपाडवा रविवार दिनांक 30 मार्च रोजी आहे.
रविवारी नवीन वर्षाची सुरुवात होणार असल्याने संपूर्ण वर्षावर सूर्य या ग्रहाचा अंमल असणार आहे. या दिवशी सूर्याची देखील पूजा करावी. विश्वावसुनाम संवत्सर आहे. या संवत्सरात पाऊस कमी पडेल. फळे, धान्य मध्यम येतील. लोकांमध्ये रोगाची भीती निर्माण होईल. त्याचप्रमाणे या संवत्सराचा स्वामी राहू असल्याने पाऊस चांगला पडेल, परंतु अन्नधान्य महाग होईल. चैत्रात राजकारणी लोकांत परस्पर विरोध निर्माण होईल. राजा सूर्य असल्यामुळे पाणी, धान्य, फुले कमी होतील. चोरांचे भय उत्पन्न होईल. महागाई वाढेल. काही प्रांतात अनावृष्टी संभवते. उंदरांचा, टोळधाडीचा उपद्रव होईल. मेघेश रवी असल्याने आभाळ नेहमी पोकळ ढगांनी भरून राहील. रसेश शुक्र असल्याने मीठ, ऊस, तीळ, जवस, लाख, कासे हे पदार्थ फार होणार नाहीत. रेशीम फार होईल. लोक मंगल कार्यात, धार्मिक गोष्टींत व्यस्त राहतील. निरशेष बुध असल्याने सूत, कापूस, रेशीम, चंदन, शंख हे पदार्थ स्वस्त होतील. धनेश मंगळ शेअर मार्केटमध्ये चढ उतार संभवतात. सालीसकट असणाऱ्या धान्यांच्या पिकास धोका संभवतो. दुर्गेश शनी सीमा प्रांतात वादविवाद होतील. लोकांमध्ये जातीय द्वेष वाढून प्रजेत अशांती निर्माण होईल. नील नावाचा मेघ आणि वासुकी नावाचा नाग असल्याने पाऊस चांगला पडेल. धान्य चांगले होईल. हे वर्ष अनेक कारणांनी महत्त्वाचे ठरेल. या वर्षीचे ग्रहमान पाहता देशांतर्गत विविध क्षेत्रात अनेक प्रकारची स्थित्यंतरे घडतील. एक प्रकारची अनिश्चितता जरी असली तरी आलेल्या संकटांना यशस्वीपणे तोंड देत भारत प्रगतीकडे वाटचाल करेल. भारताची अनेक क्षेत्रातील नेत्रदीपक प्रगती जगाचे लक्ष वेधून घेईल. भारताचे वाढते सामर्थ्य आणि शक्तीमुळे विरोधी मतवादी राष्ट्रे भारताशी सौम्य धोरण स्वीकारतील. चालू वर्ष कारखानदारांना तसेच व्यापाऱ्यांना विशेष लाभदायक जाणार नाही. टेक्नॉलॉजी व इंजिनिअरिंगमधील विविध शोध व सुधारणा यांना प्राधान्य व प्रोत्साहन दिले जाईल. छोटे कारखानदार व उत्पादक यांना विशेष सवलती देऊन त्यांचे मालास बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न होतील. नोकरीपेक्षा स्वतंत्र व्यवसायाकडे वाढता कल दिसून येईल. बुद्धिवादी वर्गाला त्रास होईल. आर्थिकदृष्ट्या भारत सुधारेल. परकीय चलनात वाढ होईल. हे वर्ष भारताला अनुकूल व प्रगतीचे जाईल. एकंदरीत या वर्षीचे संवत्सर फल असे असेल. अशा प्रकारे सर्वगुण संपन्न असा गुढीपाडवा सर्वांनी उत्साहाने साजरा करावा. गुढीपाडवा हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असला तरीही वास्तुशांती, भूमिपूजन यासाठी तो वर्ज्य आहे. तसेच या दिवशी अनेक जण भूमिपूजन करून गृहारंभ करतात. परंतु चैत्र महिना व प्रतिपदा तिथी गृहारंभ करण्यास वर्ज्य सांगितले आहे. म्हणून या दिवशी भूमिपूजन करू नये. याविषयी अधिक माहितीसाठी वैदिक वास्तुशास्त्र भाग 4 या आमच्या वैष्णव वास्तुज्योतिष या यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओ अवश्य पाहावा. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. हे नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धीचे, आनंदाचे आणि आरोग्यदायी जावो ही शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.